नाशिक जुना CBS येथे गुलमोहरचं झाड 4 चाकी वाहनावर पडल्याने वाहनांचं मोठं नुकसान झालं। विभागाचे कर्मचारी अधिकारी यांनी उपस्थित होऊन हे गुलमोहराचं झाड काढण्यासाठी प्रयत्न केले असतानाही महानगरपालिकेकडून अशा गुलमोहराच्या झाडांवर वेळीच योग्य ती उपाययोजना का केली जात नसावी असाही प्रश्न आता नाशिककरांमधून उपस्थित केला जातोय। नाशिकच्या CBS सिग्नल येथील परिसरामध्ये गुलमोहराचं झाड हे 4 चाकी वाहनांवर पडलं, यामुळे वाहनधारकांचं मोठं नुकसान झालं व एक व्यक्ती किरकोळ जखमी झाला। आता या नुकसानीला नेमकं कोण जबाबदार, कोण असा या प्रश्न उपस्थित केला जातोय। पावसाळ्यामध्ये गुलमोहराचं झाड पडून अनेक दुर्घटना यापूर्वी घडल्या तर काहींना आपले जीवही गमवावे लागले। महानगरपालिका आता अशा गुलमोहराच्या झाडांवर वेळीच उपाययोजना करणार का, हा प्रश्न मात्र अनुत्तरितच। प्रशासन याकडे वेळीच लक्ष देणार की आणखी काही दुर्घटनेची वाट बघणार? स्टार लक्ष मराठी न्यूजसाठी रफिक सय्यद।